जेव्हा जवळची व्यक्ती खोटेपणाने वागू लागते तेव्हा माणूस परक्या लोकांमध्ये खरेपणा शोधू लागतो. एखाद्याला प्रमाणापेक्षा जास्त वेळ दिला की वेळ आल्यावर ती व्यक्ती नक्की बदलते. ज्या नात्यात सन्मान नसतो त्या नात्यात न राहिलेलंच बरं. पूर्वी घरं कच्ची आणि नाती पक्की असायची. आजकाल घरं पक्की आणि नाती कच्ची होत चालली आहेत. ज्याला तुमचे महत्त्व समजत नाही त्याला तुम्ही समजावत बसू नका. त्याने तुमची किंमत अजूनच कमी होईल. ज्या दुनियेत आपण राहतो त्याचे नकलीपण एकदम असली आहे. घराला पेंट करून कितीही चमकवले पण तिथे बोलायला साधा माणूस पण नसेल तर ती चमक व्यर्थ आहे. माणसं, नाती, रस्ते सगळं काही आहे तसेच असते. फक्त बदलते ती वेळ आणि दृष्टिकोन. कोणताही स्वार्थभाव न ठेवता इतरांना मदत करणे म्हणजेच माणुसकी. ह्या दुनियेत स्वतःला भक्कम ठेवणे फार जरुरी आहे. कारण तुटलेल्या घराच्या विटा देखील लोक उचलून नेतात. ह्या जगात कोणीच कोणाच्या वेदनांचा आणि भावनांचा हिशोब लावू शकत नाही. कारण ज्याच्या वेदना असतात फक्त त्यालाच त्या कळतात. नातीगोती भरपूर असावीत पण नात्याला गोत्यात आणणारी नाती नसावीत. कोणी देवासाठी सगळं काही सोडतो तर कोणी देवावरच सगळं काही सोडतो. आजकाल लोकांना वस्तूच्या फक्त किमती माहिती असतात, महत्त्व नाही. कोणी तुमच्या चुका शोधत असेल तर खुश व्हा. कारण कोणीतरी असे आहे जे आपली बुद्धी आणि वेळ तुमच्यासाठी देत आहे. परिस्थिती कशीही असो स्वतःला जास्त ताण देऊ नका. कारण कोणतीही परिस्थिती एकसारखी कधीच राहत नाही. कोण आपल्या पुढे निघून गेला, कोण मागे राहिला याकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या कामाकडे लक्ष द्यावे. कारण बागेतील सर्व फुलं एकसाथ कधीच फुलत नसतात. तसेच वेळ आली की विजयही मिळतो. फक्त तोपर्यंत आपले कर्म करत राहायचे असतात. आयुष्यात कोण येतंय ह्याला महत्त्व नाही तर शेवटपर्यंत सोबत कोण राहतं ह्याला महत्त्व आहे.